थोड्या वेळात आहे ना आमची ट्रेन आहे आणि लास्ट मोमेंट वरती मी ना कपडे फिटिंग करायला निघालीये. इकडे मला इतका वेळ झाला ना की रिक्षा खाली आलेली होती आणि मला तसंच कपडे हातात घेऊन रिक्षात बसायला लागले. यार, जेव्हा रिक्षा सुरू झाली ना तेव्हा बॅगेत कपडे भरायचं ट्राय केलं पण जमलं नाही. आणि स्टेशनला उतरल्या उतरल्या मम्मी ना तिच्यासाठी मिसऱ्या घेत बसलीये. तिकीट काढली, लोकल पकडली आणि थोडंसं खाऊ घेतलं आणि सीएसटी स्टेशनला उतरलो. इकडे सुद्धा आमची ट्रेन इतकी लांब लागलेली ना की 5 मिनिटं तर ना आम्ही चालतच गेलो. आणि रात्री ना जेवण केलं नव्हतं म्हणून पहिले जाऊन ट्रेन मध्ये जेवायला बसले. ट्रेन सुरू झाली तर थोड्या वेळानंतर उन्हेच ना झोपायला घेतलं, कारण की पुढचे 4 दिवस मला झोप भेटणार आहे की नाही माहित नाही. पहाटे माझा डोळा खुलला आणि मी बघितलं 3 भूत थंडीत कुडकुडत बसलेत उगाच. आमचं स्टेशन येणार आहे थोड्याच वेळात आणि मी अजून जर्किन नव्हतं घातलं म्हणून ना जर्किन घालून पिंक जादू बनली आणि आम्ही घेतला आमचा फर्स्ट स्टॉप, जो की होता सोलापूर. एक रिक्षा पकडली आणि गेलो सोलापूर बस स्टँडला. पण जायच्या आधी ना चहा नाश्ता करून घेऊयात, कारण की पुढे काय खायला नाही भेटणार आहे. 4 ते 5 तासाचा आमचा प्रवास होता आणि मी लिटरली खूप वैतागलेली म्हणून थोड्या वेळाने झोपायला घेतलं आणि तेवढ्यात आमचा स्टॉप आला. आम्ही ना कर्नाटक बॉर्डर साईडला देवदर्शनाला आलोय, पण कुठे आलोय ते तुम्ही गेस करा आणि सोबतच या 2 डोकऱ्यांना बघा. मग सगळ्यात आधी आम्ही निघालो रूम वरती आणि तिथे जाऊन जेवण केलंय, कारण की मला ना दुपारच्या गोळ्या खायच्या असतात आणि काही झालं तरी मी ते स्किप नाही करू शकत. आता ना फटाफट तयारी करून घेऊयात. आणि माझी आणि मम्मीची तयारी सगळ्यात आधी झालेली म्हणून आम्ही थोडा टाइमपास केला आणि मग एक रिक्षा बुक करून निघालो आमच्या डेस्टिनेशनला.